गणपतीपुळे हिरवाईने नटलेल्या सुंदर समुद्रकिनारे असणाऱ्या रत्नागिरी या जिल्ह्यात येते। गणपतीपुळे गावात आल्यावर या कमानीमधून डावीकडे वळून गणपतीपुळेच्या गणपती मंदिराकडे जाता येते। थोडे चालल्यावर उजव्या बाजूला मोफत चप्पल स्टँड आहे। चप्पल स्टँडच्या बाजूला एक छोटी गल्ली आहे, तिथे हार फुले वगैरे घेता येतात। हार फुले घेऊन आम्ही दर्शन रांगेत कडे गेलो होतो। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ 2 सुंदर हत्तींच्या मूर्ती आहेत। मंदिराकडे तोंड करून मूषकराज आहेत, त्यांच्या बाजूला 2 मोदक पण आहेत। सिक्युरिटी गेटमधून आत गेल्यावर डाव्या बाजूला हातपाय धुण्याकरिता नळ बसविलेले आहेत। सुट्टीचा दिवस नसल्यामुळे गर्दी फारशी दिसत नव्हती। आता असंच सरळ पुढे जाऊन मुख्य मंदिराकडे जाता येते। या सभागृहात डाव्या बाजूला प्रसादाचे जेवण बनविणारी पाकशाळा आहे। सकाळी आणि रात्री या सभागृहाचा उपयोग प्रसादालय म्हणून केला जातो। दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे। येथे स्वच्छता पण छान आहे। या दरवाजामधून पुढे मुख्य मंदिर आहे। आत फोटोग्राफी अलाउड नाही। हा फोटो गणपतीपुळे मंदिराच्या वेबसाईटवरील आहे। ही मूर्ती स्वयंभू असून तिचे स्वरूप गंडस्थळ व उदररूप असणारी शिळा आहे। या गणपती बाप्पाला लंबोदर या नावाने देखील ओळखले जाते। गणपतीचे निराकार स्वरूप हे मंदिर जेथे आहे ती टेकडी असून टेकडीलाच गणपती मानून पूर्ण टेकडीलाच प्रदक्षिणा घालण्याची येथे प्रथा आहे। प्रदक्षिणा मार्गावर डोंगर माथ्यावर सोंडेचा आकार आहे, त्या स्थानाला शुंडास्थान असे म्हणतात। मंदिराच्या दोन्ही बाजूला 5-5 दीपमाळा आहेत। मंदिराची रंगसंगती अतिशय सुरेख आहे। रात्री देखील दिव्यांच्या प्रकाशात मंदिर आपली नजर खिळवून ठेवते। मंदिराच्या भिंतीवर सुरेख नक्षीकाम केलेले आहे। मंदिराच्या पश्चिमेकडे समुद्र असून समुद्रावरील वाळू म्हणजेच पुरळीवरून या स्थानाला गणपतीपुळे हे नाव पडले असे म्हणतात। आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा संध्याकाळ झाली होती। संध्याकाळी 7 वाजता दररोज श्रींची आरती असते आणि आरती झाल्यावर 7:15 वाजता संध्याकाळचे प्रसादाचे जेवण म्हणजे पुलाव व शिरा मोफत दिले जाते। त्यांचा आम्ही लाभ घेतला। खरंच प्रसादाचे जेवण छान होते। दुपारी प्रसादाचे जेवण म्हणून खिचडी दिली जाते। गणपतीपुळे येथे गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेऊन मन प्रसन्न झाले। गणपती बाप्पा मोरया।